म्हणजे हे कसले विक्रम कोण मोडते मला कळत नाही. पंडित नेहरूंच्या कार्याचा आणि राष्ट्रभक्तीचा विक्रम कोणी मोडू शकलाय का? देश घडवला पंडित नेहरूंनी, देश उभा केला शून्यातून. देश स्वतंत्र झाला तेव्हा इथे एक सुई बनत नव्हती, सुईचा धागा बनत नव्हता. तिथून हा देश नेहरूंनी इथपर्यंत आणला. त्याच्यामुळे नेहरूने किती काळ, नेहरूंचा जो दिवस होते ते क्वालिटी वर्क होतं. तसंच महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी हरित क्रांती आणली, वसंतदादा पाटलांनी सहकार क्षेत्रात काम केलं ना. असे अनेकांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने या महाराष्ट्राला योगदान दिलं आहे. शरद पवार साहेबांनी महिला आरक्षणाचा विषय असेल, या राज्यातल्या MIDC उभा करण्यामधला विषय असेल, या राज्यामध्ये गुंतवणूक बरं का उद्योग आणण्यातला विषय असेल, हे अनेक मोठे मोठे प्रकल्प त्यांनी राबवून इथे मुंबई किंवा महाराष्ट्राला ताकद दिली शेतकऱ्यांना. देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतील का ठामपणे? लाडकी बहीण योजना त्यांनी आणली, ती फक्त मतं विकत घ्यायला आणली ना. म्हणजे जे आमच्या एका कार्यक्रमात नितीन चंदनशिवे म्हणाले की देवेंद्रचं देवाभाऊ करायला 1500 रुपये वाटावे लागले सरकारचे, त्यात 82 लाख बोगस. 92 झाले ना. हे 92 लाख ज्या बोगस लाभार्थींना पैसे दिल्याची वसुली कोणी करायची? याची वसुली राज्याचे मुख्य सचिव, तेव्हाचे राज्याचे अर्थ सचिव आणि संपूर्ण कॅबिनेट तेव्हाचं, त्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे 92 लाख लाभार्थींना वाटलेले जे पैसे रक्कम आहे कोट्यवधी, ती वसूल केली पाहिजे. राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थ सचिव, महिला बाळ कल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट ज्याने याला मंजुरी दिली, त्या बोगस लाभार्थींना 92 लाख म्हणजे 1 कोटी त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे. पण जशी ही संख्या घटते आहे, अनेकांना अपात्र केलं जात आहे, तुम्हाला असं वाटतं का की पुढच्या काळात ही योजनाच गुंडाळली जाईल? कारण कॅगचे पण ताशेरे हे आता काही कारणं देतील, कॅगचे ताशेरे, मग कोणीतरी कोर्टात जाईल, कोर्ट त्याला स्थगिती देईल, या माध्यमातून ती योजना बंद केली जाईल. नाही पण या आधीचं या निवडणुकीतलं आश्वासन होतं 1.5 ते 2,000. मग करा ना. अडवलंय कोणी? करत का नाही? कर्जमाफी केली नाही त्यांनी अजून धडपणे, करावी ना. 1500 ते 2100 करताय तर करा ना. अडवलंय कोणी तुम्हाला? कर्जमाफी संदर्भात ते म्हणतात की 15 दिवस अजून वाट पाहावी लागेल, काही निकषांमध्ये बदल केला जाईल. ठीक आहे, पाहू ना कधी करतात ते, पाहू. नाही पण नवसेत, त्याच कर्जमाफीचं शरद पवारांनी कौतुक केलं, मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी फडणवीसांनी जाहीर केली. शरद पवार दिवसेंदिवस निष्पक्ष होत चाललेले आहेत. पवार साहेब सगळ्यांचे आहेत, ते तटस्थ भूमिका सध्या बजावत आहेत. काय करायला आमचे मार्गदर्शक आहेत, ते पवार साहेबांचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांना घेऊन ते पुढे चाललेले आहेत. पण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची अजिबात नाही. सुरुवात आहे का? माननीय पवार साहेब हे महाविकास आघाडीला कधीही सोडून वेगळा विचार करणार नाहीत. त्यांची विचारधारा ही वेगळ्या पद्धतीची आहे. सोबत घेऊन चालले आहे नाही, सगळ्या अख्खा महाराष्ट्र घेऊन चालले आहेत ते सोबत, असं म्हणतोय. भविष्यात काही होईल? कारण अजिबात काही होणार नाही, फेरफार अजिबात होणार नाही. माननीय अजिबात होणार नाही, अजिबात नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर इथे बावनकुळे मुख्यमंत्री होते, मी परत सांगतो. बावनकुळेंनी काही संपर्क किंवा काही तुमच्याकडे काही भावना व्यक्त केल्या? कशाला त्यांना अडचणीत आणताय तुम्ही? का त्यांना? चांगला माणूस आहे तो, कशाला चांगल्या माणसाला अडचणीत आणताय? असं अडचणीत आणू नका. आमच्या सगळ्यांच्या सद्भावना त्यांच्याबरोबर आहेत, सद्भावना आहे. त्या सद्भावना तशाच राहू द्या. बोलिये. 16वा दिवस आहे आंदोलनाचा. अरविंद सावंत आपल्या पक्षाचे समर्थन द्यायला गेले होते, अजूनही त्यांच्या आंदोलनाकडे पाहिलं. त्याचं अण्णा हजारे जेव्हा उपोषणाला बसले होते 1992 साली, 2004 साली मला वाटतं,